राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या पुण्यातील वसतिगृहामध्ये सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झालाय। सुरक्षा दलांनी काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये केलेल्या कारवाईत हिडमा मारला गेला होता। मात्र पुण्यातील विश्रांतवाडी भागामध्ये असलेल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हिडमाचं उदात्तीकरण असलेलं गाणं हे विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलं। आदिवासी पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांनी हे गाणं स्टेजवरती सादर केलं आणि यातील बहुतांश विद्यार्थी हे गडचिरोलीचे आहेत। या विद्यार्थ्यांनी हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थाने केल्याचा दावा केलाय, तर नक्षलवादी हिडमाबद्दल आपल्याला ठाऊक नव्हतं असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आता हे जे नृत्य सादर झालं तर ते तुम्ही कसं ठरवलं, गाणं कोणतं निवडायचं किंवा कशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण करायचं? तर आता माझे जे हे मित्र आहेत हे बरेच जण चंद्रपूर गडचिरोली अशा दुर्गम भागातून इकडं शिक्षणासाठी आलेले आहेत। तर ह्या नृत्याची कल्पना अशी झाली की 10 मिनिट अगोदर आमचं ठरलं की सर्वजण आपापली संस्कृती दाखवत आहेत। जसं की आपण सगळे महापुरुष दाखवत होतो, जसं की छत्रपती शिवाजी महाराज झाले, महात्मा ज्योतिराव फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, अण्णाभाऊ साठे झाले, सगळे महापुरुष दाखवत होतो। तर कुठेतरी आपण बिरसा मुंडा यांना पण दाखवलं पाहिजे अशी कल्पना एक 10 मिनिटं अगोदर सुचली। त्यामुळं आपल्या सर्व मुलांनी एक नृत्य 10 मिनिटं अगोदर बसवलं होतं आणि ते सादर केलं। त्यामध्येच आम्ही 3 गाणे सिलेक्ट केले होते। एक होतं अंबरपारा तुंबरपारा आणि एक होतं आदिवासी जंगल रखवाला रे आणि तिसरा होता इडमा। इडमाबद्दल आम्हाला एवढंच माहीत होतं की इडमा एक पर्वत आहे, त्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच माहीत नव्हतं की इडमा एक नक्षलवादी आहे म्हणून। आणि सांगायचं झालं तर आदिवासी जंगल रखवाला म्हणून आदिवासी एक जंगलाच्या रखवाली करते आणि अंबरपारा तुंबरपारा हे गाणं एक डान्सचा याच्या उद्देशानेच आम्ही घेतलं होतं। हिडमाचा उल्लेख तुम्ही पर्वत म्हणून केला असं तुमचं म्हणणं? हां, नक्कीच। आम्ही इडमा फक्त पर्वत म्हणून आम्हाला माहीत होतं, नक्षलवादी म्हणून माहीत नव्हतं आम्हाला। फक्त काल माहीत झालं की इडमा एक नक्षलवादी आहे म्हणून। त्या टाईमला आम्ही एवढं बघितलं नाही की लिरिक्स काय आहे हे। आम्ही फक्त म्हणजे पहिलं गाणं गेलो होतं अंबरपारा तुंबरपारा, त्याच्यानंतर घेतलं होतं आदिवासी जंगल रखवाला। मग सजेशनमध्ये आम्हाला आलं होतं हे गाणं आलं होतं, आम्ही लावलं। फक्त बीट्स छान आहे म्हणून हे गाणं आम्ही वापरलं, फक्त त्यापेक्षा आमचं काही वेगळं हेतू काहीच नव्हतं। त्याची हिस्ट्री आम्हाला काहीच माहीत नव्हती सर। आम्हाला ते गाणं जेव्हा आम्ही आदिवासी जंगल रखवाला हा गाणं सिलेक्ट करत होतो तेव्हा ते सजेशनमध्ये आलं होतं। मग ते गाणं जसं लावलं ते डीजेवर होतं, मग त्याचे वाईब्स आम्हाला चांगले वाटले होते। मग तेव्हा कुठं आम्ही ते गाणं निवडलं होतं, म्हणजे अगदी 10 मिनिटात निवडलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.